दादा, काय नाव आपलं आणि काय परिस्थिती सध्या झाली आहे? आपल्याला काय सध्या मनामध्ये तुमच्या भीती आहे? गावामध्ये आपण राहता, काय सध्या वातावरण दूषित झालंय? माझे नाव राजेंद्र धोंडू पदरत, राहणार कांदलवाडा, पोस्ट पाबरे, तालुका मसला, जिल्हा रायगड। मी या गावाचा रहिवासी आहे। मी या गावात अनेक पदं भोगलीत, ग्रामपंचायत उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य असे विविध पदावर आणि ग्रामस्थ मंडळाचा उपाध्यक्ष, सेक्रेटरी हे अनेक पदं अनेक वर्षापासून भोगत आलो। आणि माझा या गावात चांगला म्हणजे परिचय, एक खंबीर नेतृत्व म्हणून लोक मला ओळखत होते। पण अशातच काहींना ते आवडलं नसावं नेमकं, आणि त्यानुसार त्यांनी माझा म्हणजे कुठेतरी नाव खराब व्हावं ह्या हेतूने जे गेल्या 1.5-2 वर्षापासून जे माझ्या पाठी लागून मला त्या पदावरून हटवण्यात आलं, जे अध्यक्ष होतो तिथून हटवण्यात आलं। आणि जेव्हा मी पदावरून हटलो त्याच्यानंतरच यांना पुढचं हे माझ्यावर अटॅक करण्यासाठी संधी मिळाली। मुळात मुद्दा असा झाला की या लोकांनीच एक बाईला तयार केली असं मला तरी वाटतं। कारण ती बाई म्हणाली, जेव्हा केस झाली तेव्हा ती बाई म्हणाली की राजेंद्र पदरत यांनी मला नदीत दगड मारला आणि कुई कुई असा आवाज केला। तर ही गोष्ट त्यांनी मला जेव्हा कमिटी लागली तेव्हा त्यांनी मला समोर घेतलं नाही। यांनी परस्पर निर्णय जाहीर केला की ह्या माणसाला आता मारायचं म्हणजे याचं वर्चस्व इथे संपून जाईल, म्हणून मी त्या मीटिंगला गेलो नाही। मला ही गोष्ट समजली की तुमच्यावर काहीतरी हे लोक मारहाणीचा किंवा घाणेरडा प्रकार करतील, म्हणून मी काही गेलो नाही। आणि गेलो नाही त्याच्यामुळं ह्यांनी आणखी मुंबई मंडळाला बोलवून मीटिंग घेतली। त्या मीटिंगला देखील मला अशा धमक्या मिळाल्या होत्या की आज मीटिंगला आला तर ह्याला विषयाच्या आधीच ह्याला मारहाण करायची आणि याच्याकडनं दंड वसूल करायचे, असे दंड वसूल करणार। आणि हे मला माहिती मिळाले त्याच्यामुळे मी त्याही मीटिंगला गेलो नाही। गावातून अनेक लोक आली मला बोलवायला, पण मी म्हणालो की ज्या बाईची जी तक्रार आहे त्याचं काय विषय असेल तर ते आणि मी बघून घेईन, एवढं बोललो। त्याच्यानंतर हे लोक अख्खे त्या बाईला घेऊन पूर्ण गावकीला ह्या लोकांनी 11 लोकांनी जे आरोपी केलेत मी त्या 11 लोकांनी गावकीवर दबाव टाकून अख्खे गावकीची लोक गाड्या करून मसल्याला जाऊन माझ्यावर त्या बाईच्या नावाने NC नोंद केली। तर त्यांचा मुद्दा असा होता की विनयभंगाचीच केस लागावी। तर विनयभंगाची केस लागली नाही, कारण त्याचा कारण हे तसा काही प्रकार घडलाच नव्हता, त्याच्यामुळे विनयभंगाची केस लागली नाही। आणि ती लागली नाही म्हणून त्याचा राग मनात धरून आणखी 4 दिवसानंतर यांनी गावात मीटिंग घेतली आणि ह्या 11 लोकांनी गावकीवर दबाव टाकला की ह्यांना आपण वालीत टाकूया, म्हणजे वालीत टाकले, सगळं हे केलं। मग त्याच्यामध्ये माझा भाऊ राजेश शांताराम पदरत हे त्या मीटिंगला होते।